तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। 3 ठिकाणी बंड शमवण्यात यश। महायुतीच्या नेत्यांनी मिळून निर्णय घेतलाय। बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावा, रवींद्र चव्हाणांच्या सूचना। तर सर्व जागांवर महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या सेनेतील 2 बंड शमली। संभाजीनगर जालन्याच्या जागेवरून सत्तार माघार घेणार, तर रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या जोईली दळवी यांचा अर्ज मागे। आमचा मोठा भाऊच आमच्याकडनं सत्ता हिसकावून घेतोय, स्थानिक पातळीवर आमचा रोष। मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करून निर्णय घेणार, अब्दुल सत्तार यांचं विधान। भाजप शिवसेनेला संपवतोय असं काही नाही, नाराजी दाखवण्याची एक लिमिट असते, अब्दुल सत्तारांवर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं भरत गोगावले महेंद्र दळवी यांच्यामधली नाराजी दूर। अर्ज मागे घेण्यावरून महेंद्र दळवी नाराज होते, तर विधान परिषदेच्या बदल्यात गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार। नाशिकमध्ये बंडखोर गीते बंधूंच्या माघारीसाठी शिंदेंच्या सेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून, मात्र गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम। नाशिक विधान परिषदेची निवडणूक एकतर्फी दिसत होती, त्यामुळे अर्ज न भरणं ही चूक नाही, संजय राऊतांचं भाष्य। तर राऊतांनी जाणीवपूर्वक उमेदवार दिले नाहीत, भाजपच्या नवनाथ बन यांचा निशाणा। सत्ताधाऱ्यांनी परिषदेच्या उमेदवारीसाठी 50 कोटी घेतले, निवडणुकीत 50-50 कोटींचा घोडेबाजार, रोहित पवारांचा आरोप। तर महायुतीमध्ये कार्यकर्त्यांना बघून तिकीटं दिली जातात, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। सोलापुरात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद। अर्जावर बोगस सही, सूचक नागेश भोसलेंचा आक्षेप, तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप। अमरावतीमध्ये काँग्रेसच्या आक्षेपानंतर अपक्ष उमेदवार विप्लव बजोरिया यांचा अर्ज बाद। संपत्तीच्या माहितीमध्ये तफावत असल्यामुळे घेतला होता आक्षेप, तर बजोरियांना तातडीनं दिलासा देण्यास कोर्टाचा नकार। शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार। सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकारने जास्त अटी घातल्या, रोहित पवारांची टीका। परिसर नवी मुंबईत सरकार विरोधात आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीच्या विरोधात मोर्चा, रस्त्यावर चूल मांडत महिलांची जोरदार घोषणाबाजी। रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह पवारांचे राष्ट्रवादीचे नेते आंदोलनामध्ये सहभागी। बोरिवलीच्या गोराईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, गोराई मॅनग्रोव्ह पार्क लवकर खुलं करण्याची आंदोलकांची मागणी, युवासेनेकडून प्रतिकात्मक उद्घाटन करत आंदोलन। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात पाऊस। मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सबवे जलमय, नालेसफाईवर प्रश्नचिन्ह। अकोल्याच्या अकोटमध्ये युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी, खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। खरीप हंगामाच्या तयारीमुळे युरिया खताची मागणी वाढली। पुणे विषारी दारू प्रकरणात आणखी 4 पोलीस निलंबित, आतापर्यंत पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागातील 29 जणांचं निलंबन, तर पोलिसांकडून मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या। आणि औषध आणि प्रशासनाच्या कारवाईचा धडाका, संभाजीनगरमध्ये आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त, तर माजलगावमधील 3 नामांकित स्वीट मार्टवरून पेढे, खाद्यतेलाचे नमुने जप्त। अकोला आणि दौंडमध्ये सुद्धा कारवाई। वडार समाजामधील बेघर कुटुंबासाठी घरकुल योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार, वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय, ओबीसी मंत्री अतुल सावेंकडनं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश। डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर जी. परमेश्वर कर्नाटकचे नवे उपमुख्यमंत्री। राहुल गांधींसह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची शपथविधीसाठी उपस्थिती। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।